सांगाय तापय हांव बसलेलो पळय तुला काय वाटलं मी भूत आहे? तू इथे काय आलायस? तू तिथं मी येईलच. अरे पण तू जेलमधून केव्हा सुटलास? अर्धा सुटलो. जेल म्हणजे माझ्या बाहेरचं घर नाही. तुझ्या घरीवर गेलं होतं. तिथं समजलं की तू राजा पाटलांच्या घरी आलेस. राजा पाटलाची तू सून होणार आहेस. तेव्हा की सुधाने भेटलं होतं. पण स्वतःला सावलं आणि ताबडतोब इथं आलं. तू इथे का आलायस रे? कुणी आम्हाला पाहिलं तर गैरसमज होईल. हो दे गैरसमज. मला कुणाची पर्वा नाही. अरे तुला कोणाची पर्वा नाही, पण मला आहे लोकांची पर्वा. तुला आता लोकांची पर्वा होऊ लागलीस. जेव्हा तू माझ्याशी प्रेम केलं होतास त्यावेळी का नाही केली तू लोकांची पर्वा? हे बघ अविनाश, मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. काय म्हणालीस तू माझ्याशी प्रेम केलं नाहीस? खोटं बोलताय तू शिकवा. नाही मी खोटं बोलत. मग कॉलेजमध्ये गेल्या मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. मग कॉलेजमध्ये गेल्या गमतीत हे सगळं नाटक होतं. कॉलेजमध्ये तू फक्त माझ्याशी बोलायची. कॉलेजच्या गैरगात तू मला पाठलं पण निवडं होतेस आणि तुझ्यामुळे जेलमध्ये गेलो शिकवा. माझ्यामुळे होय तुझ्यामुळे. जसं स्थितीमुळे रामायण घडलं, द्रौपदीमुळे महाभारत घडलं, तसं तुझ्यामुळे आपण गुन्हेगार बनला येते. हे बघ अविनाश, तू माझ्यामुळे गुन्हेगार बनला नाही. तू तुझ्या रागावर ताबा ठेवू शकला नाही, म्हणून तू गुन्हेगार झाला. फक्त बोलले तुझा का झाला होता? तुला सांगितलं हा सोड म्हणून. काय तरी हा सोडला होता. नाही कॉलेजमध्ये माझ्या शिकवत जात शाळेचा आत्ता मोडून टाकला.